येत्या 22 तारखेला नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक संपन्न होणार आहे। शेतकरी कामगार पक्षाने या निवडणुकीच्या रिंगणात आपले 36 उमेदवार उतरवले आहेत। उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी वॉर्ड क्रमांक 70 च्या उमेदवार सुनंदा वाघमारे तसेच वॉर्ड क्रमांक 27 चे उमेदवार नारायण झा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी नवी मुंबई शेतकरी कामगार पक्षाचे युवा संघटनेचे उपाध्यक्ष दीपक जयस्वाल, रायगड जिल्हा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर आदी मान्यवरांचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रसंगी माननीय विवेक पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। सुरुवातीला या कार्यालयाचं प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि हे जाहीर करत असताना आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण ह्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाची निशाणी जी बॅट आहे त्या बॅटचा प्रचार मतदारापर्यंत पोहोचावा। आपण जे ह्या नव्या मुंबईच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं जो जाहीरनामा आपण प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये 65 पॉइंट्स आपण टाकलेले आहेत। माझी विनंती आहे की आपण हा जो आपला जाहीरनामा आहे तो जर तुम्ही प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवलात तर निश्चितपणे लोकांचं मतपरिवर्तन होईल आणि बहुतांशी मतदार हे आपल्या बॅट ह्या निशाणीसमोरील बटन दाबून आपले नारायण झा यांना निश्चितपणे निवडून देतील असा विश्वास मला वाटतो आणि म्हणून सर्वांनी आपण या कामाला लागावं अशी आपली विनंती करतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।